नमस्कार शेतकरी मित्रांनो, मल्चिंगवर जर आपण कांदा केला असेल तर त्याला बेसल डोस केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचे दाणेदार खत देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला आळवण्या करणं गरजेचे आहे। मग आता मी ह्या माझ्या मल्चिंगवरील कांद्याला कोणती आळवणी केली तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी जे डंपिंग किंवा मर दिसून आली त्याच्यासाठी मी रेडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक घेतलं होतं आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळातली जी जोमदार वाढ आहे ती योग्य प्रकारे होण्यासाठी आणि संतुलित पोषण होण्यासाठी मी घेतलं होतं 19-19-19 ही वॉटर सोल्युबल ग्रेड ती घेतली होती प्रति एकर 5 किलो। आणि त्याबरोबर मी घेतलं होतं सह्याद्री बायोटेकचं ZX100 हे प्रति एकर मी 800 ग्रॅम इतकं घेतलेलं होतं। या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जी आळवणी केली ती रेडोमिल गोल्ड हे आपल्या कांदा रोपांचं खालून मुळ्या खराब होऊ नये, हे मर होऊ नये, सडू नये म्हणून हे घेतलेलं होतं। त्याच्यानंतर 19-19 जे आहे ते जोमदार वाढीसाठी आणि संतुलित पोषण आहारासाठी घेतलेलं होतं। आणि ही प्राथमिक अवस्थेतील जी ग्रेड आहे ती आपल्या कांदा पिकामध्ये मुळ्यांना पोषण चांगल्या प्रकारचं देईल आणि त्याच्यातलं पोटेज जे आहे ते कांदा फुगवण मान दांडा बनवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून असेल। आणि ZX100 जे आहे ते आपण जे खत वगैरे दिलेले आहे ते आपटेक व्हायला मदत करेल। त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीव सृष्टी आहे ती वाढवायला मदत करेल आणि आपल्या जमिनीची सुपीकता देखील वाढवायला मदत करेल। त्यामुळे मी ही पहिली आळवणी केलेली आहे। तुमच्याकडे जर मल्चिंगचा कांदा असेल तर नक्की या आळवणीचा तुम्ही विचार करायचा आहे आणि मल्चिंग वरील कांदा नियोजनासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवायचा आहे। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।